श्रोते हो, कथा एका बॉडीगार्डची या श्री अरुण हरकारे लिखित कथेचा हा 6वा भाग मी आपल्या पुढे सादर करत आहे. विजूच्या मनात बरेच दिवसापासून एक कल्पना घोळत होती. तिथे कामावर येतात त्याने माने काकांकडे विषय काढला. माने काका, तुम्ही एवढ्यात हवालदार मोरेंना भेटला होतात काय? हा, 2 दिवसापूर्वी भेटलो होतो. एक काम होतं. काय? मी बघितलं इथे काही कैद्यांकडे मोबाईल आहे. सूत्र आहेत, ते मोठे गँगस्टर आहेत, त्यांचा मोबाईल वरून व्यवहार होतो. मला पण एक मोबाईल हवा होता. ठीक आहे, सांगतो. तर त्या मोबाईलवर रेकॉर्डिंग करता आलं पाहिजे. का? कोणाचं रेकॉर्डिंग करायचं आहे? आईचं. मला तिची खूप आठवण येते. ती जे काही बोलते ते रेकॉर्ड करून घेईन, तिचा फोटो काढेन. तो बघून तेवढं समाधान. मी काय म्हणतो, तू स्वतःच मोरेशी का नाही बोलत? मी? हो, जेलर साहेब काही बोलणार नाहीत? काय बोलणार? तू बोलवलं तर बरं होईल. मागे गण्यादादानं असाच फोटो काढणारा रेकॉर्ड करणारा मोबाईल मागितला होता. तेव्हा मोरे जाम नाटक करत होता. म्हणाला साधा मोबाईल देऊ. तो भेटेल कधी? आपली जेवणाची वेळ झाली की आपण थाळी घेऊन जातो, त्यावेळेस तो कोपऱ्यात उभा असतो. जेवण घ्यायला उशिरा जायचं, म्हणजे मधल्या वेळेत त्याला बोलता येत. ठीक आहे, विजू म्हणाला. दुपारी जेवणाची वेळ झाली. सगळे कैदी थाळ्या घेऊन निघाले. मोरे कोपऱ्यात उभा होता. विजू त्याच्याजवळ गेला. बोला विजू शेठ, मोरे म्हणाला. एक मोबाईल हवाय. चांगल्या क्वालिटीचा व्हिडिओ रेकॉर्डिंग, फोटो काढणं त्यात आलं पाहिजे. आम्ही साधे मोबाईल देऊ. ते मला माहिती आहे, पण मला आईची आठवण येते. ती बोलते ते रेकॉर्ड करून ठेवीन, तिचा फोटो काढेन. जेलर साहेबांना विचारावं लागेल. तुम्ही जरा काम करा, हे तुम्हाला चांगले पैसे देतो. ठीक आहे, आणतो. कधी? उद्या. पण पैसे? भगवानला तुमच्या घरी पोचवायला सांगतो. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी विजूला मोबाईल आणि चार्जर मिळाला. कारखान्यात चार्जिंग करायची सोय होती. विजूनं मोबाईल चार्ज करून घेतला. संध्याकाळी 5ला वर्कशॉप मधलं काम संपलं. विजू कुठडीकडे जायला निघाला तेव्हा हवालदार आला आणि म्हणाला, मला भेटायला मित्र आलाय. विजू बाहेर आला आणि भगवानला त्यानं मोबाईल विषयी पण सांगितलं. बोल भगवान, काय बातमी? खबर आणली आहे. काय? आशानं फार मोठं काम केलं. काय म्हणतो? हो, तुझं आशा आता विश्वास बसणार नाही, पण आशा एका ख्रिश्चन मुलीचा वेश घालून कस्तुरीला भेटायला गेली होती. तिच्याकडून राजचा खून कसा केला हे वधून घेतला. कमाल आहे. हे कसं काय शक्य झालं? दीक्षित साहेबांशी बोललो होतो. पैसे खर्च करावे लागतील असं सांगितलं होतं. ते तयार झालं. पुढचा प्लॅन आशाने ठरवला. ती ताजमहाल हॉटेलमध्ये उतरली होती. भगवाननं सगळी स्टोरी सांगितली. एक वकील आपल्यासाठी एवढं करते याचं विजूला आश्चर्य वाटलं. कमाल आहे, एवढं डेअरिंग. म्हणजे नवीन वकील आहे, एखादी केस जिंकली तर नाव होईल म्हणून तिची धडपड आहे. नाही तर एवढ्या भानगडी कोण करतो? खरंय. माझेच थँक्स सांग तिला. ती तुला भेटायला येईल. वरच्या कोर्टात कागदपत्र सादर करायचे. आणि तुला सांगायचं राहिलं, मी एक मोबाईल मिळवलाय. नंबर लिहून घे. बरं झालं, माझं जाण्या येण्याचा त्रास वाचला. आपल्या वकील इंडमाईंना पण नंबर दे. हो, आणि तुझ्या घरी पण देतो. घरी कशाला? कालच फोन केला होता. कुठे, घरी? हो, मग आईला तर शॉकच बसला. जेलमधून फोन करता येतो ऐकून. आपल्या देशात भ्रष्टाचार किती आहे हे तिला समजेल. आणि तिला सांग आणखी कोणाला नको सांगू म्हणून, नाही तर एन्क्वायरी सुरू होईल. ती कशाला कोणाला सांगेल? अरे, बायकांचा स्वभाव असतो. 10 जणींना कौतुक सांगेल, माझ्या विजूनं जेलमधून फोन केला म्हणून. बरोबर, तिला सांगतो, कोणाला बोलू नको ते. ठीक आहे. इथे या दोघांची बोलणी सुरू होती तेव्हा तिकडे कस्तुरी डॉलीला भेटण्याच्या तयारीत होती. तिनं बऱ्याच वेळेला डॉलीला फोन केला, पण फोन लागत नव्हता. शेवटी ती ताजमहाल हॉटेलला पोहोचली. रूम जवळ गेली तर दार बंद होतं. तिने दार ठोठवलं. कोणीतरी अनोळखी माणसानं दार उघडलं. येस सर, त्यानं विचारलं. व्हॉट कॅन आय डू फॉर यू? वेअर इज डॉली? कस्तुरीने विचारलं. हू इज डॉली? त्यानं विचारलं. कस्तुरी काउंटरवर आली आणि तिने चौकशी केली तर समजलं डॉली सकाळीच हॉटेल सोडून गेली. गेली? कुठं गेली? कस्तुरीला काही समजेना. तिचा फोन पण लागत नव्हता. ती घरी आली. तिला काळजीत पडलेलं बघून महाजनांनी विचारलं, भेटली का ती? नाही, तिचा मोबाईल पण लागत नाही आणि कुठे गेली ते पण कळत नाही. तिनं तुला व्हिजिटिंग कार्ड दिलं नाही? नाही.
लक्षात ठेव, व्यवहार करताना पहिल्यांदा नेहमी व्हिजिटिंग कार्ड घ्यायला हवं. पप्पा ती एवढं करू शकते तर खोटं व्हिजिटिंग कार्ड पण छापू शकते. ते तर खरंच आहे, पण तू म्हणते तुमचं 1.5 लाखाचं बिल दिलं, त्याशिवाय ती ताजमहालमध्ये उतरली होती. एवढा खर्च ती तुला फक्त भेटायला करेल? तेच तर कळत नाही. तिचा ऍक्सिडेंट वगैरे तर झालेला नाही ना? नाही, तिचं पेमेंट करून रूम सोडून गेली. तू तिच्या जवळ काही बोलली नाहीस ना कशाबद्दल? तू मागे ज्या भानगडी केल्यास त्याच्याबद्दल? मला काय आठवत नाही. म्हणजे त्या दिवशी आमची पार्टी झाली त्यावेळी आम्ही बरेच बोलत होतो. काय बोललो ते आम्हाला आठवत नाही आता. हो, नक्कीच विजूच्या भानगडीबद्दल बोलली असणार. कशावरून? मला तर आता संशय यायला लागलाय की हा खासदार दीक्षितांचा डाव आहे. कशावरून? मग काय, ताजमहाल हॉटेलमध्ये उतरायला पैसे लागतात आणि हा कस्टमर गायब होतो म्हणजे काय? हल्ली हॉटेलमध्ये रूम देताना आयडेंटिटी चेक करतात. बरोबर. महाजनांनी पीएला बोलवलं. येस सर. ताजमहाल हॉटेलमध्ये जा आणि तिथे चौकशी कर. तिथे डॉली डिसोजा नावाची मुलगी उतरली होती, ती आता गायब झाली आहे. तिला चौकशी न करता रूम का दिली असं विचार. कुठलं ताजमहाल सर, जुनं का नवं? कुठलं ताजमहाल ग? जुनं. हा ठीक आहे, बघतो सर, नाही तर पोलीस घेऊन जातो. पोलिसांना घाबरायला का? तो काय तुमच्या गल्लीतला बार आहे का? 5 स्टार हॉटेल येते. हा सांगतो ना साहेब, मी खासदारांचा पीए येते. शेवटी त्यांना सुद्धा थोडीफार भीती असणारच. ठीक आहे, लवकर माहिती घेऊन या. पीए गेले. कस्तुरी आणि महाजन विचार करायला लागले. काय भानगडे ते त्यांच्या लक्षात येणार. थोड्याच वेळात पीएचा फोन आला. साहेब मी चौकशी केली. मग? खासदार दीक्षितांनी तिचं रिझर्वेशन केलं होतं. काय? हो साहेब, ती दीक्षितांची गेस्ट होती. ते म्हणाले बहुतेक दीक्षित साहेबांकडे गेली असेल. चौकशी केली तर समजेल. ठीक आहे. महाजन मोबाईल कट करत म्हणाले. काय झालं पप्पा? दीक्षितानं पाठवलं होतं. तू नको ते तिच्या पुढे बोलली असणार. बघ आता तुझ्या पापाची फळ. महाजन म्हणाले ते खरंच झालं. काही दिवसातच कोर्टात केस दाखल झाली. आशानं कोर्टात व्हिडिओ कॅसेट दाखवली. कस्तुरीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं. आशानं न्यायाधीशांना सांगितलं, न्यायाधीश महाराज, विजू निर्दोष आहे. राजकिशोरची आणि कस्तुरीची मैत्री होती. कस्तुरीच्या इतर तरुणासोबतच्या संबंधांची राजकिशोरला कल्पना आली आणि त्यांना कस्तुरीला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. त्याचा राग येऊन कस्तुरीनं योजनाबद्ध रीतीने राजकिशोरचा खून केला. आधी तिनं आपल्या बॉडीगार्डचं रिव्हॉल्वर ताब्यात घेतलं. विजूची ती मालकी नसल्यामुळे तो नाही म्हणू शकला नाही. तिनं रिव्हॉल्वर त्याच खोलीत ठेवून तिनं तिथे विजूला पाठवलं आणि आरडाओरड केली. पोलीस आले, विजूला अटक केली. विजूच्या बोटाचे ठसे रिव्हॉल्वरवर सापडले. या व्हिडिओ कॅसेटमध्ये कस्तुरीनं स्वतःच्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. विजू निर्दोष आहे, त्याची सुटका करावी अशी मी कोर्टाला विनंती करतो. कस्तुरीची बाजू मांडताना कस्तुरीचे वकील म्हणाले, न्यायाधीश महाराज, आपण जी व्हिडिओ कॅसेट बघितली त्यात कस्तुरी ड्रिंक घेते असं स्पष्ट दिसतंय. नशेत असलेल्या व्यक्तीच्या बोलण्याला काही अर्थ नाही. दुसरी शक्यता म्हणजे इकडचे तिकडचे काही तुकडे जोडून नवीन कॅसेट केली असण्याची शक्यता आहे. त्याशिवाय मला आणखी एक रहस्य सांगायचं आहे न्यायाधीश महाराज. कोणतं? विजू कस्तुरीच्या प्रेमात पडला होता. त्याचवेळी कस्तुरी आणि राजकिशोरचं एकमेकांवर प्रेम आहे त्याच्या लक्षात आलं. राजकिशोर स्मार्ट आणि रुबाबदार होता, प्रसिद्ध अभिनेता होता. कस्तुरी त्याच्याशीच लग्न करेल याची खात्री विजूला होती, म्हणून विजूनं त्याचा खून केला. माझ्या आशिलाला बदनाम करण्यासाठी वकील आशा त्याच्यावर वाटेल ते खोटे नाटे आरोप करते. हे खोटं आहे न्यायाधीश महाराज, आशा म्हणाली. कारण कस्तुरी महाजन यांनी अनेकांना सांगितलंय की त्यांनी राजकिशोर याचा खून करून विजूला अडकवले. मला थोडी मुदत द्यावी अशी मी कोर्टाला विनंती करते. ठीक आहे, पुढील महिन्याची 15 तारीख देतो. कोर्टानं जरी कसलाही निर्णय दिला नव्हता तरी चॅनलवाल्यांनी रोज कस्तुरी आणि आशाची ताजमहाल हॉटेलमध्ये झालेली मुलाखत पुन्हा पुन्हा दाखवायला सुरुवात केली. त्यामुळे कस्तुरीची आणि महाजनांची बदनामी व्हायला लागली. त्यामुळे दोघेही भयानक चिडले. आशा, खासदार दीक्षित आणि भगवान यांची मीटिंग सुरू होती. दीक्षित खूप आनंदात दिसत होते. आशा, तू कमालच केलीस. सगळीकडे खासदार महाजनांची बदनामी सुरू आहे. महाजनांची कुठे सर? कस्तुरीची होते. त्याची काय आणि तिची काय, शेवटी ती त्याची मुलगी आहे. मी सर्वांना सांगायला सुरुवात केली आहे, ज्या खासदाराची मुलगी अशी तो काय करेल? जो मुलीला सांभाळू शकत नाही तो जनतेचं काय भलं करेल? खरं आहे साहेब, भगवान म्हणाला, पण आता आपल्याला सावधान राहायला हवं. का?
महाजन साहेब खूप चिडलेले आहेत. ते काही पण करू शकतात. काय करतील काय सांगू शकत नाही. हा बरोबर आहे, ठीक आहे, आपण सावधान राहूया. भगवान दादा, आशा म्हणाली, मला वाटतं आपण आणखी काही पुरावे मिळतायत का बघूया. न्यायाधीशाच्या मनात कस्तुरीविषयी संशय निर्माण झालाय. आणखी एक दोघांनी कस्तुरी जे बारमध्ये बोलली ते ऐकलं की आपलं काम होईल. कस्तुरी ज्या बारमध्ये जाते ते ठराविक 2-3 बार आहेत. तिथले मॅनेजर आणि वेटरनी बरंच काय ऐकलं असणार. कस्तुरी कोणासमोर बोलली हे पण त्याला माहीत असणार. आपण त्यांच्याकडे चौकशी करू, कोर्टापुढे उभं करू. ते कशाला आपलं ऐकतील. ते सगळे कस्तुरीला घाबरतात. आपण त्यांना पैसे देऊ, आशा म्हणाली. दीक्षित साहेब, तुम्ही मदत कराल ना? अरे हो, निश्चित, दीक्षित म्हणाले. तुम्ही असा विटनेस शोधून काढा, आपण त्याला प्रोटेक्शन देऊ, पैसे देऊ. थँक्यू सर, मी आजच कामाला लागले. आशा, दीक्षित म्हणाले, तू जर या कस्तुरीला जेलमध्ये पाठवलंस ना, मी तुला मुंबईत एक आलिशान फ्लॅट घेऊन देईन. माझे प्रयत्न सुरू आहेत सर. या कामात मी यशस्वी होईन याची खात्री आहे. ठीक आहे, विश यू ऑल द बेस्ट, दीक्षित म्हणाले. दीक्षित आणि भगवानचा निरोप घेऊन आशा बाहेर आली आणि टॅक्सीत बसली. टॅक्सीवाल्याला म्हणाली, स्टेटस बार बांद्रा. या बारमध्ये कस्तुरी बऱ्याच वेळा जायची. तिथल्या स्टाफला भेटून काही आशाला चौकशी करायची होती. आपल्या मागे एक वॅगन आर गाडी भरधाव वेगाने येते याची आशाला कल्पना नव्हती. गाडी सिद्धिविनायक मंदिराजवळ येताच वॅगन आरनं जोरदार धडक दिली. धक्का एवढा जोराचा होता की टॅक्सी फुटपाथवर चढून समोरच्या दुकानावर आदळली. ड्रायव्हर आणि आशा रक्तबंबाळ झाले. लोकांनी पोलिसांना बोलवलं. पोलिसांनी दोघांनाही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. ड्रायव्हर रस्त्यातच मरण पावला. आशावर उपचार सुरू होते, पण ती सिरियस होती. आशाचे आई वडील लगेच आले. मुलीची चांगली प्रॅक्टिस सुरू झाली की तिचं लग्न करावं अशी त्यांची इच्छा होती. तिला पैसे पण चांगले मिळत होते. आणि हे मध्येच झालं. भगवान डॉक्टरांना भेटायला आला. त्यानं खासदार साहेबांना निरोप आणला होता. तो म्हणाला, डॉक्टर साहेब, खर्चाची काळजी करू नका, पण ती वाचली पाहिजे. आमचे प्रयत्न सुरू आहेत, डॉक्टर म्हणाले, पण 3-4 ठिकाणी फ्रॅक्चर आहे आणि रक्त पण गेलेलं आहे. काय सांगता येत नाही. भगवान डॉक्टरांना भेटून बाहेर आला आणि त्यानं घड्याळ बघितलं. विजूला फोन केला. विजूनं सांगितलं होतं, मला सकाळी 9 ते 1 आणि 2 ते 6 या वेळातच फोन करा. मी वर्कशॉपमध्ये असतो. इतर वेळेला फोन स्विच ऑफ असतो. सकाळचे 12:30 होत आले होते ते बघून भगवाननं फोन केला. बोल भगवान. कोर्टात काय झालं ते मी तुला कळवलं होतं. हो, आणि एक वाईट बातमी. काय झालं? आशाचा ऍक्सिडेंट झालाय. काय? हो, कधी? आत्ता 1 तासापूर्वी. जास्त लागलं नाही ना? कोमा ते ड्रायव्हर तर जागीच खलास झाला. अच्छा, कुठे निघाली होती ती? कस्तुरीच्या बारमध्ये. कशाला? आणखी काय पुरावे मिळतात का ते बघायला. भगवान, तू महाजन साहेबांकडे काम केलंयस, मी पण केलंय. तो माणूस किती भयानक आहे तुला माहिती आहे. तरी तू तिला एकटीला पाठवलंस. मी काही सांगितलं नाही. तीच म्हणत होती मी विजूला सोडवेन म्हणून, कस्तुरीला जेलमध्ये पाठवेन. अरे ती म्हणत होती ते ठीक आहे, पण माझ्या नाना तू ओळखतोस ना. मग आता काय करावं असं तुला वाटतं? काय करणार? आशा बरी झाल्याशिवाय काहीच करता येणार नाही. आता एक माझ्यावर मेहरबानी कर. कसली? आशा जिवंत आहे ना? हो. मग तिला मारण्याचा परत प्रयत्न होईल. कशावरून? अरे होणारच. ती जर मेली तर कोणते पुरावे गोळा करण्याच्या भानगडीत पडणार नाही. मग काय करू? तुझ्या रूम पुढे कोणाचा तरी पारा ठेव. कोणत्या हॉस्पिटलमध्ये? ती आयकॉन हॉस्पिटल. सुरक्षा व्यवस्था कशी आहे? कशी असणार? गव्हर्नमेंट हॉस्पिटलपेक्षा थोडी बरी आहे. अरे यार, फार डेंजरस आहे ते. हॉस्पिटलमध्ये कोणी जाऊ शकतं. कोणी हत्यारे घेऊन घुसलं तर सिक्युरिटी काय करणार आहे? तिची गाडी ज्यांनी ठोकली तो सापडला नाही. कसा काय? हो, पळून गेला. पोलीस काय करणार त्याला? त्यांनी अटक केली तरी ते लोक त्याला जामिनावर सोडवतील. सुटका झाली की तो पळून जाईल. मी साहेबांशी बोलतो. कशाबद्दल? आशाला सिक्युरिटी द्यावी म्हणून. अरे त्यात काय बोलायचंय? अरे बाबा, 4-5 तरी बॉडीगार्ड ठेवावे लागतील. त्यांचं पेमेंट ते विचारायला नको. विजू, तू इतकी वर्ष नोकरी केलीस, शेवटी जेलमध्ये आलास तरी तुला माणसाची पारख नाही. म्हणजे आशाने जे काही केलं ते केस जिंकण्यासाठी. कदाचित तिला तुझ्याबद्दल सहानुभूती वाटत असेल म्हणून. तू सुटलास किंवा जेलमध्ये राहिलास तर दीक्षितांना काय फरक नाही पडत. का? कारण महाजनांची बदनामी व्हायला सुरुवात झाली आहे. न्यूज चॅनलवर महाजन आणि त्यांची मुलगी यांचा विषय आहे. कदाचित त्यांना पक्षातून काढून टाकतील. त्याचा अर्थ आता तुझी आणि माझी आणि आशाची काही गरज नाही त्यांना. तू त्यांना समजावून सांग.
काय सांगू? अशानं जर पुरावे गोळा केले तर महाजनांची आणखी बदनामी येईल. ते तर मी सांगणारच आहे. तू जेलमध्ये असणं त्यांना फायद्याचं आहे. कसं काय? आता जेलमधलं दारू, सिगरेट, गर्द वगैरे रॅकेट त्यांच्या हातात आहे. भरपूर पैसे त्यांना मिळतात आणि जेलमध्ये कैदी तुला घाबरतात. जेलर तुझे मित्र आहेत हे त्यांना समजलंय. अशा वेळी कोणी बोलत नाही, त्यामुळे साहेबांचा धंदा व्यवस्थित चाललाय. मला नाही त्यात इंटरेस्ट आहे. इंटरेस्ट का नाही? चांगल्या सुख सुविधा मिळत आहेत, चांगलं खायला प्यायला मिळत आहेत, आणखी काय हवं? वा भगवान, काय बोलतोस? चांगलं खायला प्यायला मिळालं म्हणजे हे आयुष्य आहे काय? मी गुन्हा केला नाही तरी मी जेलमध्ये सडतोय. घर, फॅमिली, बायको, मुलं हे सगळे विचार नाहीसे झालेत. मी आनंदी राहावं असं तुला वाटतं का? अरे नाही नाही विजू, असं तसं म्हणायचं नव्हतं मला. पण सुरुवातीला तुला जसा त्रास होता ना तसा आता होत नाही तुला, असं मला बोलायचं होतं. ठीक आहे, दीक्षित साहेबांचा नंबर दे, मी त्यांच्याशी बोलतो. भगवान दीक्षित साहेबांचा नंबर दिला. विशू अशाबद्दल बोलायचं ठरवलं. जेलमध्ये भगवान आणि विजूची मीटिंग सुरू होती. ते कस्तुरी आणि तिच्या वडिलांची. पप्पा, कस्तुरी म्हणाली, एवढं करून सुद्धा ती वाचलीच. अजून ती कोमात आहे, 2-4 दिवसात जाईल सुद्धा. गेली तर बरंच आहे, नाही गेली तर जाईल अशी व्यवस्था करू. मला वाटतं त्यापेक्षा विजूच काय केलं तर. तो प्रयत्न आपण केला होता, पण दीक्षित मध्ये आहेत, त्यांनी विजूला प्रोटेक्शन दिलंय. पप्पा, तुम्ही गृहमंत्र्यांशी का नाही बोलत अशाबद्दल, जेलरच्या ट्रान्सफर बद्दल? त्यानं काय होणार? दुसरा जेलर आला की तुम्हाला जेलची सूत्र ताब्यात घेता येतील. सगळं बोलून झालंय. मग गृहमंत्री म्हणतात जसे तुम्ही खासदार तसे ते खासदार. भांडणं तुमच्या दोघात आहे, तुम्ही दोघं मिळून काय ते ठरवा. या जेलरला पटवा. त्याला कसं काय पटवणार? बघा काहीतरी करून पैसे वगैरे देता येतात का बघा. त्याला काय पटवायचं आणि काय करायचं? काय करायचं म्हणजे आपल्याला जेलमध्ये कंट्रोल करता येईल. तिथे विजूचा जो रुबाब सुरू आहे तो कमी करता येईल. मित्र ऐकलंय तो तिथे रेड्यासारखा माजलाय, चिकन मटण खातो, रुबाबात फिरतो, तिथला बॉस झालाय म्हणायचो. कस्तुरी, तुला माहित नाही, हे कॉन्ट्रॅक्ट घेण्यात खूप रिस्क आहे. बऱ्याच गोष्टींना तिथे बंदी आहे आणि ते आपल्याला मिळवायला लागतात. त्यांना पकडलं गेलो तर किती बदनामी होईल. बांधकामातनं चिकार पैसे मिळतात, त्यात रिस्क पण नाही. ते ठीक आहे, पण जेलमध्ये गेले तर तुमची बदनामी होणार नाही. विजूला संपवल्याशिवाय माझ्या मागची 7.5 संपणार नाही. एकदा विजू संपला की आपण कॉन्ट्रॅक्ट रद्द करू. ठीक आहे, बघतो मी जेलरशी कॉन्टॅक्ट करून. तुझ्या आता जरा पार्ट्या बिर्ट्या बंद कर. दीक्षित आणि गँग तुझ्या विरुद्ध पुरावे शोधतात. मला कळत नाही का पप्पा, मी सावध आहे. ठीक आहे, असं म्हणून महाजनांनी तुक्याला फोन लावला. बोला साहेब. तुक्याचा आवाज आला. कुठे आहेस? आपल्याच घरी यायला निघालो होतो. तिथे येऊ नकोस, ताबडतोब जेलरला भेट. जेलरला? कुठल्या? विजूच्या जेलमध्ये आहे त्या. काय करू? त्याच्याशी दोस्ती कर. जेलमध्ये आपल्याला काय माल सप्लाय करण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळतंय का बघ. गेल्या वेळेला प्रयत्न केला होता सर, जमलं नाही. आता कर, काय ना काहीतरी कर. हा ठीक आहे साहेब. कितपर्यंत खर्च झाला तर सांगू? हा एवढे सांग. महिन्याचे? मग काय वर्षाचे? हा ठीक आहे साहेब. त्या वकीलपुरीचं काय झालं? आणि ती कोमात आहे म्हणजे जिवंत आहे? माझं बॅड लक आहे साहेब, माझा चांगला ड्रायव्हर गेला आणि ती जिवंत राहिली. मग आता पुढे पुढे काय करायचं साहेब? ती बरी झाली की परत भानगड सुरू करेल, तर तिथेच संपवायला हवी. ठीक आहे साहेब, जेलरशी पण बोल. जमलं तर विजूला जेलमध्ये संपव. तिथं तुझी गँग आहे ना? मागेच मी जेलरशी बोललो होतो साहेब. जेलर घाबरतो, तयार नाही. जेलर म्हणतो जेलमध्ये मर्डर झाला तर माझी नोकरी जाईल. त्याला म्हणावं जेलच्या बाहेर येऊन कर. कसं करणार साहेब? त्याला दुसऱ्या जेलमध्ये पाठवू शकतात, कोर्टात तारखेला नेऊ शकतात. ठीक आहे साहेब, बोलतो. दोन्ही कामं लवकर व्हायला पाहिजे. आजच बघतो साहेब. वकीलबाईचं काय, तिचं पण सेटिंग करतो. काय होतं ते कळव मला. होय साहेब. महाजनांनी मोबाईल ऑफ केला आणि कस्तुरीला म्हणाले, तुझ्या मनासारखं केलंय, आता जरा शहाणी हो. कस्तुरी हसली. बऱ्याच वर्षानंतर ती एवढ्या समाधानानं हसली होती. महाजनांकडनं प्रेमाने बघत ती म्हणाली, थँक्यू पप्पा, थँक्यू व्हेरी मच. रात्री 12ची वेळ होती. चौघेजण एका पेशंटला घेऊन आयकॉन हॉस्पिटलमध्ये आले.
गेटवर गार्ड उभं होतं. त्यांना सांगितलं, ए दारुगड, सिरियस पेशंट आहे. त्यांच्यासोबत एक तरुण होता. त्याचे कपडे रक्ताने भरले होते. ते बघून वॉचमन दार उघडलं. डॉक्टर आले आणि त्या तरुणाला तपासलं. त्यांच्या लक्षात आलं त्याच्या कपड्यावर फक्त लाल रंग लावलाय. तोपर्यंत त्या गुंडानं रिव्हॉल्वर काढली. तिघांकडे चॉपर होते. ती आशा वकील कुठे आहे? एकानं नर्सला विचारलं. ती 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 म्हणून गप्प बसली नर्स. गुणानं तिच्या कानफडत मारली. ए बोल. दुसऱ्या मजला आयसीयू, तिने घाबरून सांगितलं. ते चौघे आयसीयू कडे निघाले. वॉचमन आता सावरला होता. त्यानं गोळी झाडली. त्या आवाजानं भगवान आणि त्याच्या सोबत असणारा पारेकरी सावध झाला. दोघांना रिव्हॉल्वर काढलं. त्यांना चौघे जण आयसीयू कडे धावताना दिसले. एकाच्या हातात रिव्हॉल्वर होतं. दोघांच्या हातात चॉपर. मारो काटो करत ते धावत येत होते. भगवाननं कसलाही विचार न करता रिव्हॉल्वर वालावर गोळी झाडली. गोळी लागताच तो खाली पडला. त्याच्या सोबतचे तिघे खाली झोपले. हळूहळू जिन्याकडे सरकू लागले. आपल्यावर कोणी गोळ्या झाडेल याची त्यांना कल्पनाच नव्हती. वॉचमन जिन्यावरून धावत गेला. एकानं त्याला चॉपर मारला. वॉचमन खाली पडताच तिघेही गॅटमधून बाहेर आले आणि कारमधून फरार झाले. पोलीस आले. गोळी लागलेल्या गुंडाला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि डॉक्टरांनी तो मेल्याचं घोषित केलं. भगवानला पोलीस ठाण्यात नेलं. इन्स्पेक्टरनं विचारलं, तूच गोळी झाडलीस? होय साहेब. तुझ्याकडे लायसन्स आहे? होय साहेब. काय करतो? मी खासदार साहेबांचा बॉडीगार्ड आहे. हॉस्पिटलमध्ये कशाला आला होता? आमच्या वकील आशा तिथे ऍडमिट आहेत. तिथे आम्ही एक बॉडीगार्ड ठेवला होता. त्याची तब्येत बिघडली म्हणून त्यानं मला फोन केला. दुसरा कोणी बॉडीगार्ड नव्हता म्हणून मी आलो. त्याच्याकडून चार्ज घेत होतो तेवढ्यात फायरिंगचा आवाज आला. गोळी कोणी झाडली? काय कल्पना नाही. वॉचमनने किंवा गुंडाने असेल. बॉडीगार्ड ठेवण्याची काय गरज आहे? तिचा ऍक्सिडेंट झाला होता. तो ऍक्सिडेंट नसून खुनाचा प्रयत्न होता. आम्ही पोलिसांना सांगितलं पण त्यांना काही खरं वाटलं नाही आणि आज हा प्रकार झाला. त्यावरून आमच्या वकिलाला कोणीतरी मारण्याचा प्रयत्न करतंय हे सिद्ध होतं. आता तरी त्यांना पोलीस प्रोटेक्शन द्या साहेब. तुम्ही एक अर्ज द्या आणि आम्ही विचार करू. का साहेब, अजून तुमचा विश्वास नाही? तुमच्या वकिलाचा खून करण्याचा प्रयत्न कोण करेल? ती त्या विजूला सोडवण्याचा प्रयत्न करते. कोण विजू? खासदार महाजनांचा बॉडीगार्ड होता तो. अच्छा, म्हणजे दोन खासदारांमधलं वाद आहे. भगवाननं काहीच उत्तर दिलं नाही. दोन खासदारांच्या भांडणात विजूचं मरण होणार हे त्याच्या लक्षात आलं. ठीक आहे इन्स्पेक्टर म्हणाले, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या, गरज लागली की तुम्हाला बोलू. ठीक आहे साहेब, भगवान म्हणाला. त्याच्या लक्षात आलं की पोलीस काहीच करणार नाहीत. एक खासदार तिला संरक्षण द्या म्हणतो तर दुसरा खासदार गुंडांना वाचवण्याचा प्रयत्न करतो. तिथे या दोघांचं बोलणं सुरू होतं आणि तिकडे तुक्या जेलर साहेबांना भेटायला आला होता. बोल तुक्या, काय काम काढलं? साहेब, दुसऱ्या कामासाठी आलो होतो. कोणत्या? आपणास कदाचित माहीत नसेल, आपल्या जेलमध्ये विजू जाधव नावाचा आरोपी आहे. तो खासदार दीक्षितांचा माणूस आहे. हो, माहिती आहे मला. या विजूमुळे खासदार साहेबांची आणि त्यांच्या मुलीची बदनामी होते. हो, ते मी वर्तमानपत्रात वाचलं होतं. वर्तमानपत्र काय, चॅनलवर काय, ती बोंबाबोंब सुरू आहे. अरे, राजकारणात हे सुरूच असतं. त्यामुळे आमच्या खासदार साहेबांचा मोठा प्रॉब्लेम झालाय. का? त्यांची बदनामी होतीये. हे सगळं थांबवायचं आहे आम्हाला. कसं थांबवणार? त्यासाठी विजूला थांबवायला लागेल. त्याला कसं थांबवणार? तुम्ही त्याला बऱ्याच सवलती देता, त्या बंद केल्या पाहिजेत. हे बघा, हे दोन खासदारांचं भांडण आहे. मी विजूची मदत केली तर तुम्हाला राग येतो, केली नाही तर दीक्षित चिडतात. आता मी कोणाची बाजू घेऊ? जो तुम्हाला जास्ती फायदा करून देईल त्याची. आम्ही तुम्हाला त्यांच्यापेक्षा जास्ती फायदा करून देऊ. काय म्हणता? किती? महिन्याचे 25 लाख रुपये. एवढे का जास्त वाटतात? मग काय, एवढे चरस, गांजा, दारू, सिगरेट घेणारे किती कैदी आहेत? ते किती पैसे देणार? मागल्या महिन्यात साहेबांचा निरोप आला होता. कशाबद्दल? याच बद्दल. काय म्हणाले साहेब? म्हणाले खासदार दिल्लीला जातात, तिथे जाऊन ज्या खासदारांचे गुंड जेलमध्ये असतात त्यांच्याकडून पैसे काढतात. काही पण बोलू नको. नाही नाही, आम्ही ऐकलं असं. बरं बरं, ठीक आहे. गुंड कुठे आपल्या जेलमध्ये आहेत? ते किरकोळ गुंड आहेत. पण खासदारांची अंडी पिल्ली त्यांना माहिती असतात म्हणून हे खासदार त्याला मदत करतात. पण हे काय फारसं नाहीये. मग काय, आम्ही एजंट थोडी टक्केवारी घेणार आणि माल साहेबांकडे पोहोचवणार. हे तुमची साहेब आहेत तरी कोण? का आमची नोकरी घालवायची आहे की काय? म्हणजे ते नाव गुप्त आहे. तुमचं काय व्यवहार असेल तो माझ्याशी करा. ठीक आहे, मी खासदार साहेबांशी बोलतो आणि कळवतो. चालेल.
थुक्या जाता जेलर साहेबांनी थोडा वेळ विचार केला आणि बेलचं बटन दाबलं. शिपाईला म्हणाले, विजूला बोलून आण. विजू जाधव, कैदी नंबर 1203. होय साहेब. थोड्या वेळातच विजू समोर येऊन उभा राहिला. विजूची छाती धडधडत होती. जेलर साहेबांनी त्याला पहिल्यांदाच बोलवलं होतं. काहीतरी भानगड झाल्याशिवाय जेलर साहेब बोलवणार नाहीत याची त्याला खात्री होती. रामराम साहेब. रामराम. विजू, तुला मी बोलवलं याचं कारण महाजन साहेबांचा माणूस आला होता. काय म्हणत होता? तुला ज्या सवलती मिळत आहेत त्या काढून घ्या म्हणत होता. पण आपलं तर दीक्षित साहेबांशी बोलणं झालंय. ते झालं होतं. महाजन साहेबांनी मोठी ऑफर दिली आहे. त्यांनी किती ऑफर दिली ते समजलं असतं तर मी दीक्षित साहेबांना निरोप पाठवला असता. ठीक आहे, दीक्षित साहेबांना निरोप पाठवून द्या. ठीक आहे साहेब, मी निरोप पाठवतो. पण समजा दीक्षित साहेब जास्ती रक्कम द्यायला तयार झाले तर तुम्ही परत महाजन साहेबांना निरोप पाठवाल? हो, पाठवावं लागेल. आणि त्यांची जी माणसं आहेत त्यांना, म्हणजे आता मला सगळे जेलर साहेबांचा माणूस म्हणून ओळखतात. मला चांगलं जेवण मिळतं, कोणी माझ्यावर हल्ला करत नाही. त्याचं काय? समजा महाजन साहेबांशी कॉन्टॅक्ट झालं तर ते जे सांगतील ते आम्हाला ऐकावं लागेल. ठीक आहे साहेब, मी 2 दिवसात दीक्षित साहेबांचा निर्णय कळवतो. 2च दिवस? आता मी थांबणार नाही. महाजन साहेबांशी कॉन्टॅक्ट करून मोकळा होईल. चालेल साहेब, विजू म्हणाला. नमस्कार करून तो बाहेर आला आणि विजूनं लपवलेला मोबाईल बाहेर काढला. शर्टाच्या खिशाला त्यानं एक बोक पाडलं होतं. मोबाईलवरून फोटो काढता येईल अशा तऱ्हेने कॅमेरा खिशात ठेवला होता. सोबत ऑडिओचं रेकॉर्डिंग पण सुरू ठेवलं होतं. जेलर साहेबांशी 2-4 मिनिटात जे काही बोलणं झालं होतं ते ऑडिओ व्हिडिओ सकट टेप झालं होतं. विजूनं मोबाईल यासाठीच मागवला होता. जेलमध्ये एखादा शिपाई किंवा कैदी काही बोलत असेल तर ते आपल्याला उपयोगी पडेल असं संभाषण त्याला टेप करायचं होतं. तिथं तर जेलर साहेबांनी सगळी माहितीच देऊन टाकली होती. विजूनं लगेच दीक्षित साहेबांना फोन लावला. बोल विजू, तुला मोबाईल मिळाला वाटतं? हो साहेब. आपली मेहरबानी. बरं झालं. बोल. जेलर साहेबांनी बोलवलं होतं सर. कशासाठी? बहुतेक ते जेलच्या सामानाचा सप्लाय महाजन साहेबांच्या माणसाला देत आहेत. काय म्हणतो? हो साहेब. महाजन साहेबांचा माणूस त्यांना पैसे द्यायला तयार आहे जास्ती. कमाल आहे. आपण जी तर माझ्या विरुद्ध केस दाखल केली त्यामुळे त्यांची फार बदनामी झाली साहेब. आता जेलचा सप्लाय मिळाला की ते माझ्या मागे लागतील. कदाचित मला जेलमध्येच संपवतील. ते कसं शक्य आहे? त्यांना पण भीतीच आहे की. ते माझं जेवण बंद करू शकतात, मारझोड करू शकतात, औषधं देऊ शकतात. हे मात्र आहे. काय करायचं? काय करणार? बघू, मी काहीतरी मॅनेज करतो. माझ्याजवळ एक मार्ग आहे सर. कोणता? मला जर बाहेर येता आलं तर मी या महाजनाला खलास करतो. तू कसं बाहेर येणार? जेलर साहेबाच्या मनात असेल तर ते काही पण करू शकतात. कितीतरी कैदी बायको मुलांना भेटून परत येतात. अरे पण हा महाजन खासदार आहे, त्याच्याजवळ सिक्युरिटी असते. तू पकडला जाशील. पकडलं तर पकडलं, नाहीतर मी जेलमध्येच जाणार आहे. सूड उगवलं तर समाधान मिळेल. तू नक्की कसं ठरवलं असेल तर मी प्रयत्न करतो. मी ठरवलंय सर. आशाची त्यांनी काय हालत केली ते आपण बघितलं. त्या आशाला जिवंत ठेवणार नाहीत सर. मी आणि आशा मेलो तर पुरावे संपतील ना सर. त्यांची तीच योजना आहे. ठीक आहे, मी जेलरशी बोलतो. यात माझं कुठलंही नाव येता कामा नये. नाही येणार सर. मी महाजन साहेबांचा शत्रू आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांना काय झालं तर मी वैयक्तिक कारणामुळे मारलं असं मी सगळ्यांना सांगेन. ठीक आहे, मला जेलरचा नंबर दे, मी त्याच्याशी बोलतो. 5 मिनिटात कळवतो सर. थोड्याच वेळात विजू जेलर साहेबांना भेटला. बोल विजू. सर, मी आत्ताच दीक्षित साहेबांशी बोललो, त्यांना आपल्याशी बोलायचं आहे. ते फोन नंबर मागत होते. जेलर साहेब हसले. मासा गळाला लागला हे त्यांनी ओळखलं. 2 खासदारांच्या भांडणात आपला फायदा होतो हे त्यांच्या लक्षात आलं. विजू, काळजी करू नको. माझ्याजवळ त्यांचा नंबर आहे, मी त्यांच्याशी बोलतो. चालेल सर. जेलर साहेबांनी खासदार दीक्षित साहेबांना फोन लावला. हॅलो, कोण? मी खासदार दीक्षित बोलतो. नमस्कार साहेब, मी जेलर बोलतो. आपला निरोप मिळाला, म्हटलं बोलावं. बोला की. काय करायचं? काय करणार साहेब? वरून आदेश आहेत. बरं ठीक आहे. जेलचा एक फायदा आहे. UP बिहार मधले जेलर तुमच्यापेक्षा जास्ती कमवतात असं कळलं. हा, तुम्ही सांगताय तो रेट जरा जास्तीच वाटतं. मी वेगळ्या कामासाठी फोन केला होता. कोणत्या? विजूला जेलमधून बाहेर काढता येईल का साहेब? काय विचारता साहेब? कसं काय करणार ते? कितीतरी कैदी
कोर्टाच्या नावाखाली आपल्या नातेवाईकांना भेटायला जातात. हो, पण हा महाजन साहेबांचा शत्रू आहे साहेब. त्याला कोणाला भेटायला पाठवलं तर महाजन साहेब बोंब मारतील. एक काम करता येईल, त्याला एखाद्या केसमध्ये अडकवा आणि कोर्टात पाठवून द्या. एक महत्वाचं काम आहे, ते विजू करू शकतो. किती वेळ लागेल? अर्धा तास. लवकर झालं तर लवकर परत येईल. साहेब, थोडा खर्च व्हायला लागेल. हो ठीक आहे, चालेल. एवढे पैसे मी द्यायला तयार आहे. तुम्ही 1000 वगैरे आकडे विसरूनच गेले आहात. साहेब, जेलमध्ये त्याच्यासोबत ड्रायव्हर आणि 2 हवालदार जातील. त्यांना पण रिस्क आहे, त्यांना काहीतरी द्यावं लागेल. त्यांना प्रत्येकाला पैसे द्या आणि तुम्ही घ्या 5-1 लाख रुपये. थोडक्यात मॅटर मिटवून टाका. नको साहेब, रिस्क आहे याच्यात. ठीक आहे. त्यांचं बोलणं झालं. 2 दिवसातच जेलर साहेबांना पैसे मिळाले. त्यांनी विजूला बोलवलं. विजू येऊन उभा राहिला. राम साहेब. राम. तुझं काम झालंय. तुला कुठं बाहेर जायचंय म्हणे? होय साहेब. कुठे? अशा माझी वकील आहे, ती मरणाच्या दारात आहे. तिला भेटायचं होतं. आई वडिलांची पण खूप आठवण येते. ठीक आहे, जाऊन ये. मी मोठी रिस्क घेतोय. भेट झाली की लगेच परत ये. यस सर. तुला एक काम करावं लागेल. काय सर? जेलमधल्या एखाद्या कैद्यावर हल्ला कर. तुझ्यावरती केस दाखल करू. तुला कोर्टात घेऊन जाऊ. ते तुला कोर्टात सोडतील. तिथून जा. शक्यतो लवकर परत ये. बरं साहेब. बाहेर येताच त्यानं दीक्षित साहेबांना फोन केला. बोल विजू, माझं काम झालं. आभारी आहे साहेब. अच्छा दादी, दुसरं काम कधी करतोस? ते जेलर साहेब मला कोर्टात कधी नेतात त्यावर अवलंबून आहे. ठीक आहे. एक विनंती होती साहेब. बोल. मला काही पैसे हवे होते. अच्छा, किती? 1 कोटी रुपये. एवढे? कशाला? बरेच वर्षांपासून वडिलांची इच्छा होती दादरला ब्लॉक द्यावा म्हणून. मी जेलमधून सुटणार नाही. दुसरी शिक्षा मिळाली की मला दुसऱ्या जेलमध्ये पाठवतील. तिथे अशा सवलती मिळतात की नाही काय माहिती. ठीक आहे, एवढे पैसे तर जास्ती होतात. साहेब, आपण विचार करा. आपला सर्वात मोठा शत्रू नाहीसा होणार आहे. आपला फायदा खूप होईल. त्या मानाने रक्कम कमी आहे. विजू, मी तुला पैसे दिले असते, पण मीच अडचण येते. तुला मी पैसे काही ना काहीतरी करून ऍडजस्ट करून देतो. ठीक आहे सर, कधी द्याल? कुठे पाठवू? मलाच द्या सर. मी कोर्टात पोचलो की मला पोचते करा. कोर्टात जाणार कधी? ती तारीख मी आपल्याला कळवतो. ठीक आहे सर. पैशाची सोय झाली होती. आता विजू कोणाला हाणावं याचा विचार करायला लागला. ती संधी त्याला दुसऱ्याच दिवशी मिळाली. महाजनांची माणसं त्याला टॉन्ट मारत होती. त्याला बघताच बाळू म्हणाला, अंडी खाऊन बैलासारखा माजलाय, एकदा कापायला हवा. त्या एकटाच विजू त्याच्याजवळ गेला आणि त्याला हाणायला सुरुवात केली. त्याला जे वाजवायला येत होते त्यांनाही तो मारत होता. तेवढ्यात एक पोलीस रक्षक आला. त्याच्या हातातील रायफल विजूने खेचून घेतली आणि त्याच्या रायफलच्या बटनं बाळूला मारलं. बाळूचा हात फ्रॅक्चर झाला. डोक्यातून रक्ताची धार व्हायला लागली. शेवटी 4-5 रक्षकांनी त्याला मोठ्या मुश्किलीने आवरलं आणि जेलरकडे घेऊन आले. काय रे विजू, चरबी चढली काय तुला? साहेब, बाळू मला काही ना काहीतरी करून बोलत असतो, टॉन्ट मारत असतो. सहन तरी किती करणार? शेवटी डॉक्टर आले आणि म्हणाले, सर, ही साधी केस नाही. बाळूचा हात मोडलाय आणि त्या डोक्याला मार लागलाय. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागेल. ठीक आहे, मला तुमचा रिपोर्ट द्या आणि विजूवर गुन्हा दाखल करू, कोर्टात पाठवून देऊ अटक करून. सगळी तयारी झाली होती. विजूनं रात्री दीक्षित साहेबांना फोन केला. साहेब, सगळी तयारी झाली आहे. उद्या मला कोर्टात नेणार आहेत. ठीक आहे. उद्या सकाळी माझा माणूस 2 बॅगा घेऊन येईल. थँक्यू साहेब. एक विचारायचं होतं. काय साहेब? तू जे काम करणार आहेस त्यासाठी काय हत्यार वगैरे घेतलंयस का? नाही साहेब. मग ते काम कसं करणार? हत्यार कुठून आणणार साहेब? जेलर साहेबांना मागितलं तर त्यांना संशय येईल. ठीक आहे, मी माझ्या माणसाबरोबर पाठवतो. तिथे जाणार कसा? जेलर तुला गाडी देणार आहे का? नाही साहेब, रिक्षा किंवा टॅक्सीने जाईल. त्यापेक्षा मी एक गाडी पाठवतो. आजच माझ्या माणसाला गाडी आणायला सांगतो. गाडी कोणाची ते समजणार नाही. थँक्यू सर. अरे थँक्स कसले? तर तुझं काम झालं तर मोठं काम होऊन जाईल. सगळं नक्की पाठवा सर, कारण जेलर मला परत सोडणार नाही. डोंट वरी, नक्की पाठवतो. विजूने काही विचार केला. मग भगवानला फोन केला. बोल विजू, काय म्हणतो? आशा कशी आहे? बरी आहे, शुद्धीवर आली आहे. कालपासून थोडी चालत ते. अरे वा वा,
तिला दुसरीकडे शिफ्ट करायचा विचार होता. दुसरीकडे कुठे? अशा ठिकाणी ती जिथे कोणाला सापडणार नाही ती. पण दीक्षित साहेबांना विचारावं लागेल. त्यांना काय विचारू नको, हे माझा डिसिजन आहे. अरे पण बघ भगवान, महाजनांची माणसं तिच्या मागावर आहेत. आज ना उद्या ते सूड होणार. तू तिच्याजवळ होतास म्हणून ती वाचली. आता तिच्याजवळ कोण आहे? असतात एक एक बॉडीगार्ड. राजारामला रात्री बोलव, दिवसा तू ये. का? मी आशाला दुसरीकडे शिफ्ट करतोय. दीक्षित माझ्यावर भडकतील. त्यांना सांग विजूनं माझ्यावर रिव्हॉल्वर रोखव. मी रिव्हॉल्वर आणणारच आहे. अरे पण तिला सोडणार कुठे? या कोणालाही सापडणार नाही अशा ठिकाणी. मला पण सांगणार नाही? मी सांगेन, नंतर सांगेन. उद्या येतोय? हो ठीक आहे. आणि जमलं तर तिला कोणती औषधं आहेत याची फाईल पण घे. दुसऱ्या डॉक्टरांना त्रास नाही होणार. चालेल. सगळी योजना तयार झाली होती. आता पुढे काय होणार याचा विजय विचार करत होता. इन्स्पेक्टर फडतरे साहेब रात्री झोपले होते. रात्रीचे 12 वाजले असतील. घरी आले की कपडे बदलून फडतरे झोपले. लँडलाईनला फोन लागला. मग मोबाईल वाजला तरी फडतरेंना जाग आली नाही. शेवटी बायकोनं त्यांना हलवून जागा दिली. काय आहे? फडतरेंनी विचारलं. फोन बघाचपासून वाचतोय. काहीतरी भनगड झालेली दिसते. काय याच्या? म्हणून फडतरेने मोबाईल उचलला आणि नंबर डीसीपी साहेबांचा. मोबाईल ऑन करून म्हणाले, गुड मॉर्निंग सर. ही गुड मॉर्निंगची वेळ आहे साहेब. रात्रीचे 12 वाजून गेलेत ना. दुसरा दिवस सुरू झाला म्हणून. अच्छा ठीक आहे. ताबडतोब पोलीस स्टेशनला या. येस सर. आत्ता? किती वेळ लागेल? 10-15 मिनिटात पोचतो सर. म्हणून फडतरे शॉवर खाली जाऊन बसले आणि बायकोला म्हणाले, मी लवकर जाऊन येतो. खाली उतरले आणि टॅक्सी थांबवून पोलीस स्टेशनला आले. पोलीस स्टेशनात जणू दिवाळी होती. डीसीपी, एसीपी, इन्स्पेक्टर सगळे ऑफिसर हजर होते. डीसीपी त्यांच्या खुर्चीत बसले होते. एसीपी समोर बसले होते. फडतरेंनी सॅल्यूट केला. डीसीपींनी मान हलवली आणि विचारलं, झोपला होतात वाटतं? हो साहेब. 9च्या बातम्या नाही बघितल्यात? नाही साहेब. 9ची बातमी नाही बघितली? एवढी मोठी घटना घडली आणि तुम्हाला समजली नाही? काय झालं? हो, विजू जाधव आरोपी पळून गेला. विजू जाधव? ज्याला तुम्ही राजकिशोरच्या खुनाखाली अटक केली होती ती? तो तर सर जेलमध्ये होता. त्याला कोर्टात आणलं होतं, तिथून पळाला. कमाल. त्याच्यासोबत जेलचे शिपाई नव्हते? होते ना, त्यांनाही गुंगारा दिला. माही केस आपल्याकडे कशी? त्यांचा एरिया तर वेगळा आहे. कमिशनर साहेब म्हणाले, विजूची केस आधी फडतरेंनी हँडल केली होती. ही केस पण त्यांच्याकडे सोपवा. फडतरे काय बोलणार? काय? यस सर. काय यस सर? आधी त्या शिपायांची चौकशी करतो. का? शिपायांची का? त्यांची तर ड्युटी असते ना सर. अशा आरोपींना त्यांनी एकटं सोडलं कसं? बेड्या नव्हत्या घातल्या का? अरे संडासात काय बेड्या घालून पाठवतात काय? त्यांची चूक झाली, आपण त्यांना सस्पेंड करू. त्यांची इन्क्वायरी करू. आणि विजूला शोधा पहिले. शोधायला पाहिजे ना सर. काय काळजी करू नका. त्याला शोधून काढतो. त्याचे फोटो आपल्या रेकॉर्डला आहेत ना सर. ते वर्तमानपत्रात छापतो. टीव्हीवर पण दाखवू. मी नाकाबंदीची ऑर्डर दिली आहे. एखाद्या वेळेस सापडेल सुद्धा. ठीक आहे. 24 तासाच्या आत विजू सापडायला पाहिजे. डीसीपी म्हणाले. काळजी नका करू सर, सापडेल. एसीपी आणि डीसीपी जाताच फडतरेंनी हवालदारांना बोलवले, जे विजूला घेऊन आले होते. दोघेही जाम घाबरले होते. जेलर साहेब म्हणाले होते, त्याला थोडा वेळ जाऊ द्या, तो परत येईल. मी प्रत्येकाला 1-1 लाख रुपये देईन. आता पैसे मिळायचे दूर सस्पेंड व्हायची पाळी आली होती. काय रे, नाव काय तुझं? बापू. जाड्या म्हणाला. तुझं? राजाराम साहेब. तुम्ही दोघांनी विजूला जेलमध्ये आणलं? हो साहेब. कसं आणलं? जेलची गाडी होती ना साहेब. ड्रायव्हर पण असेल? हो साहेब. तुम्ही कोर्टात कधी पोचलात? आम्ही सकाळी 10लाच पोचलो साहेब. कोर्ट कधी सुरू होतं? 11ला. आधी का आलात? आम्ही विचार केला, रस्त्यात ट्रॅफिक असतं तर वेळेत गेलेलं बरं. मग आल्यावर आम्ही कॅन्टीनमध्ये गेलो आणि भजी चहा प्यायलो. विजू होता सोबत? हो. आणि ड्रायव्हर तो पण. पुढं विजू म्हणाला संडासात जायचंय. बरं मग? कोर्टात संडासात साहेब. संडासासमोर भिंत आहेत. दोन्ही बाजूनी एंट्री आहे. आम्ही विजूला आत सोडलं. एका बाजूला मी आणि हा दुसऱ्या बाजूला. तासभर झाला तरी विजू आहे ना. आम्ही सगळे संडास चेक केले पण विजूचा पत्ता नाही. मग आम्हाला वाटलं विजू त्याच्या वकिलाला शोधत असेल. कोणता वकील? हा माहित साहेब. तो म्हणाला कोर्टात वकील बघतो. अरे त्याची ती वकील आहे ना आशाबाई,
तिचा ऍक्सिडेंट झाला ना साहेब हॉस्पिटलमध्ये. अच्छा, म्हणजे तुम्ही वाट बघत होतात? नाही साहेब, आम्ही थोडा वाट बघितली, कोर्टाच्या आवारात त्याला शोधायला सुरुवात केली. किती वेळ शोधत होतात? संध्याकाळपर्यंत. म्हणजे सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत शोधत होतात? हो साहेब. अरे तो कुठच्या कुठे गेला असेल आता? कुठे जाणार साहेब? त्याचं सगळं रेकॉर्ड आपल्या जवळ आहे. त्याच्याजवळ पैसे नाहीत, असा माणूस कुठे जाणार? मग 6 नंतर काय केलं? जेलर साहेबांना फोन केला. ते म्हणाले की घरी जाऊन बघा, घरी गेला असेल. मग आम्ही त्याच्या घरी गेलो. घरी भाऊ आई वडील होते, त्यांना काहीच माहिती नाही. तर पुढे परत जेलर साहेबांना फोन केला. ते म्हणाले पोलीस कंप्लेंट करा. मग केली कंप्लेंट? हो साहेब, तिथे गुन्हा दाखल केला. इन्स्पेक्टर म्हणाले ज्या इन्स्पेक्टरनं या आरोपीला आधी पकडलं त्याच्याकडे रेकॉर्ड असेल, असं म्हणून त्यानं SCPना फोन केला आणि मग तुम्हाला बोलवलं. ठीक आहे, हवालदार या दोघांना लॉकअपमध्ये टाका. उद्या आपण परत त्या चौकशी करू. कैदी पळून गेल्यानंतर 10 तास शोधत बसले, याचाच अर्थ काहीतरी भानगड दिसते. मला वाटतं पळून जायला वेळ मिळावा म्हणून या दोघांनी रिपोर्ट करायला मुद्दाम उशीर केला. पडतरे मग PSI कडे वळले. कांबळे, आपल्या रेकॉर्डमधून विजूचा फोटो शोधून काढा. उद्या सर्व वर्तमानपत्र TV चॅनलवर तो दाखवायला सांगा. कुठे पळून जातो तो बघू. यस सर, म्हणून सब इन्स्पेक्टर फाईल शोधायला धावले. पडतरेंचा तपास सुरू होताच त्यावेळेला त्यांनी जेलरला फोन करून विचारलं, काय भंडारी साहेब, काय म्हणतो तुमचा कैदी? तो विजू साहेब, त्याने मोठा प्रॉब्लेम केलाय. काय केलं? तो कोर्टातून पळून गेला साहेब. काय म्हणता? हो. अरे कसं शक्य आहे? माझ्या माणसाला तो कोर्टात भेटला होता. काय वकील आहे का त्याची चौकशी करत होता? मग विजू म्हणाला माझी वकील मी बघतो म्हणून, आणि तिथून तो निघून गेला. विजू कुठे गेला असेल साहेब? मला तर यात काहीतरी महाजन खासदाराची गेम दिसते. म्हणजे ते त्याच्या मागे होते, त्यांनीच काहीतरी केलं असणार. हा, ही शक्यता आहे. तुम्ही ते पोलिसांना सांगा, मी तपासात त्यांना मदत होईल. जेलर साहेबांनी पोलिसांना महाजन साहेबांबद्दल सांगायला फोन केला. त्याच सुमारास भगवानचा दीक्षितांना फोन गेला. बोल भगवान, काय खबर? फार वाईट खबर आहे सर. काय काय झालं आता? विजू आशाला घेऊन पळून गेला. काय, असं काय शक्य आहे? आशा तर आजारी होती ना? ती थोडीफार चालायला लागली होती साहेब. मग तू तिथे होतास ना, तू काय केलं? विजू जवळ रिव्हॉल्वर होतं साहेब. त्यानं मला आधी रिव्हॉल्वर दाखवलं आणि माझ्या डोक्यावर फटका मारला. मी बेशुद्ध झालो. शुद्धीवर आलो, आत्ता तुम्हाला फोन केला. पोलीस कंप्लेंट केली नाही? केली ना साहेब, हॉस्पिटलवाल्यांनी लगेच पोलीस केस केली. अरे पण तिला विजूनं पळवलं हे हॉस्पिटलवाल्यांनी सांगितलं का? नाही साहेब, तिथे विजूला कोण ओळखणार? मी ओळखत होतो पण मी बेशुद्ध होतो. ठीक आहे, आता लगेच इन्स्पेक्टर फडतरेंना भेट, त्यांना सगळी हकीकत सांग. त्यांना तपास कामात काहीतरी मदत होईल. विजू सापडला का साहेब? नाही, लगेच कसा सापडेल? आत्ता कुठे तपास सुरू झालाय. ठीक आहे सर, मी फडतरेंना भेटतो. मला तर एक संशय येतोय. कसला साहेब? यामागे त्या महाजनाचा तर हात नसेल? शक्य आहे साहेब. विजू आणि आशा दोघेही मेले की कस्तुरी सेफ राहील. विजूच्या मागे महाजन आहेत, पोलीस पण आहेत. आता तो वाचणं शक्य नाही. खरं आहे साहेब, भगवान म्हणाला. थोड्याच वेळात फडतरेंना भेटला, आशाबद्दल माहिती दिली. गुड, फडतरे म्हणाले. तो आता एकटा पळून जाऊ शकला असता, पण आता आशा सोबत आहेत. त्याला लपून राहणं कठीण जाईल. विजू आणि आशाचा शोध जोरात होता. ते लवकरच पकडले जातील याबद्दल पोलिसांना खात्री वाटत होती. पत्रकार आणि चॅनलवाले पोलिसांच्या नावाने बॉम्ब मारत होते. थोड्यात एक घटना घडली. चॅनलवर बातमी आली. आमच्याकडे आत्ताच एक ब्रेकिंग न्यूज आली आहे. आपल्या देशातल्या जेलमध्ये किती भ्रष्टाचार बोकाळला आहे याबद्दल एक व्हिडिओ टेप आलेला आहे. नुकताच कोर्टातून फरार झालेला कैदी विजय जाधव याने जेलमध्ये असताना त्याच्या आणि जेलरच्या संभाषणाचं व्हिडिओ शूटिंग केलं होतं. ते आमच्या हाती लागलंय, ते आम्ही दाखवतोय. जेलर साहेबांचा चेहरा दिसायला लागला आणि विजूचा आवाज आला. राम राम साहेब. राम राम, जेलर म्हणाले. आज तुला मी मुद्दामून बोलवलं याचं कारण महाजन साहेबांचा माणूस आला होता आणि हे सगळं बोलणं, विजू आणि जेलरचं जे बोलणं होतं त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवण्यात आलं. हे बोलवणं दाखवताच राज्य ढवळून निघालं. खासदार दीक्षित, खासदार महाजन आणि जेलरची चौकशी सुरू झाली. खासदार दीक्षित म्हणाले, माझ्यावर खोटे आरोप करण्यात येत आहेत. ही टेप खोटी आहे. जेलरला पैसे देऊन माझ्याविरुद्ध बोलायला सांगण्यात आलंय. जेलरनं तुरुंगाची तपासणी सुरू केली. दारू, चरस, गांजा, सिगरेट, हत्यारं कैद्यांकडून ताब्यात घेतले आणि सांगितलं, आमच्या जेलमध्ये असले कसले प्रकार चालत नाहीत.
कोणी एक सिद्ध केलं तर राजीनामा देऊन जेलची तपासणी करायला खास पथक आलं. त्यांना जेलमध्ये काहीच सापडलं नाही. विजू आणि जेलरच्या बोलण्याची व्हिडिओ टेप खोटी आहे असं महाजन आणि दीक्षित यांचं म्हणणं होतं. तर या प्रकरणाचा तपास व्हायला पाहिजे असं पत्रकारांचं आणि विरोधी पक्ष नेत्याचं म्हणणं होतं. या सगळ्या भानगडीत विजूचा तपास रखडला. भगवान फडतरेंना भेटला. साहेब, एवढा जोरात तपास सुरू असून विजू सापडत नाही, याचा अर्थ महाजनांनी त्याचं काहीतरी बरं वाईट केलं असावं. त्याच सुमारास दीक्षितांनी महाजनांना फोन केला. कोण? महाजनांनी विचारलं. मी दीक्षित, खासदार. अरे दीक्षित साहेब, इतक्या वर्षानंतर? अहो, वेळच अशी आली आहे. या विजूच्या भानगडीमुळे आपल्या दोघांची खूप बदनामी होते. खरंय, तर आपण भांडण ठेवून टाकू आपसातलं. भांडत बसलो तर विरोधी पक्ष त्याचा फायदा उचलतील. खरंय, पण आपल्याला एक सल्ला द्यायचा होता. कसला? विजू आता जेलमधून बाहेर आलेला आहे. पोलीस त्याला कधी पकडतील ते काय सांगता येत नाही. बरं, मग तो एकदा मला म्हणाला होता, महाजन साहेब आणि त्यांच्या मुलीला मी सोडणार नाही, त्यांच्यामुळे मला जेलमध्ये जावं लागलं. तो काही पण बोलेल, त्याच्या बोलण्याला काय अर्थ आहे? तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण मला सांगायचं होतं की तो खूप चिडलेला आहे. रागावच्या भरात तो काही करू शकतो. तेव्हा तुम्ही सावध राहा. माझी काळजी करू नका. माझ्या आणि कस्तुरीच्या सोबत नेहमी बॉडीगार्ड असतो. तरी सावध राहा. ठीक आहे, थँक्यू, मी काळजी घेईन. आणखी एक. बोला. त्याला तुम्ही मारलं असावं असं पोलिसांना संशय आहे. अहो, मी त्याला मारलेलं नाही. त्याच्या मागे मी माणसं लावली आहेत. तो सापडला तर मात्र सोडणार नाही. फक्त प्रश्नच नाही. सावध राहा सांगायला फोन केला होता. विजू जेलमधनं पळालाय समजल्यापासून कस्तुरी हादरली होती. आता ती जास्तीत जास्त वेळ घरीच काढायची. मित्रमंडळींना घरी बोलवायची आणि पिण्याचा कार्यक्रम घरीच सुरू असायचा. संपूर्ण महाराष्ट्र पोलीस विजू आणि आशाला शोधत होते, पण ते काय सापडले नाहीत. महाजनांची माणसं पण त्याच्या मागावर होती. काही आशाच्या आईवडिलांकडे तर काही विजूच्या आईवडिलांकडे लक्ष ठेवून होते, पण विजू काय सापडला नाही. त्याच सुमारास मुंबईत बॉम्बस्फोट झाले. अतिरेक्यांनी लोकलमध्ये बॉम्ब ठेवले. त्याचा स्फोट होऊन शेकडो लोक मृत्युमुखी पडले. त्या स्फोटात भगवानचा भाऊ नाहीसा झाला. भगवान त्याला शोधत होता. शेवटी काही बॉम्बस्फोटातील बेवारस प्रेत बघण्याचा त्यानं निर्णय घेतला. 5 प्रेत होती. त्यांचे चेहरे बॉम्बस्फोटामुळे अक्षरशः तुकडे तुकडे झाले होते. चेहरा बघून काहीच समजत नव्हता. प्रेत बघता बघता अचानक भगवान दचकला. प्रेताच्या हातात स्टीलचं ब्रेसलेट होतं. असंच ब्रेसलेट विजूच्या हातात असायचं. जवळच एका स्त्रीचं प्रेत होतं. तिच्या गळ्यात तुळशीची माळ होती. भगवानला आठवलं, आशाच्या गळ्यात पण तुळशीची माळ होती. संशय पक्का होता. भगवान फडतरेंना भेटला. जे समजलं होतं ते सांगितलं. फडतरेंनी ते दोन्ही डेड बॉडी ताब्यात घेतले आणि पोस्टमॉर्टम केले. आशाच्या आईवडिलांना आणि विजूच्या आईवडिलांना बोलवलं. त्यांना प्रेत दाखवण्यात आलं. आशाच्या आईवडिलांनी तुळशीची माळ आणि विजूच्या आईवडिलांनी स्टीलचं कडं ओळखलं. फडतरे म्हणाले, दोघेही पोलिसांना भोंगरा देत होते. शेवटी परमेश्वरानं त्यांना शिक्षा दिली. हा तपास संपला असला तरी कस्तुरी, महाजन, दीक्षित आणि भंडारी या जेलरवर केस सुरू होती. त्यांची चौकशी सुरू होत होती. जेलमधून सुटलेल्या काही कैद्यांच्या जबान्या घेण्यात आल्या. जेलमध्ये चरस, गांजा, भांग, सिगरेट विकले जात होते हे अनेकांनी सांगितले. ज्या पोलिसांना पैसे मिळत नव्हते त्यांनी जेलर साहेबाविरुद्ध साक्ष दिली. वर्षामागून वर्ष गेली. दीक्षित आणि महाजन खासदार पदाचा त्यांना राजीनामा द्यावा लागला. कस्तुरीचं पिण्याचं प्रमाण वाढत चाललं होतं. एकदा ती आजारी पडली. डॉक्टर आले, तपासण्या करण्यात आल्या. तो रिपोर्ट बघून डॉक्टर म्हणाले, त्यांच्या लिव्हरवर खूप मोठा परिणाम झालाय. पिणं बंद झालं पाहिजे. महाजनांनी कस्तुरीला सांगितलं, पोरी, पिऊ नकोस, तुझं लिव्हर डॅमेज झालंय. कस्तुरी म्हणाली, तो मूर्ख आहे डॉक्टर, त्याला अक्कल नाही. जेलमधून सुटका झाल्यानंतर कुठं राहायचा हा मानेकाकाचा पुढे प्रश्न होता. ते जेलमध्ये जाताच बायकोनं संबंध सोडून टाकले होते. बायकोनं त्यांची वाट लावली होती. एकदा नाईट शिफ्टला जातो असं सांगून माने कामावर गेले नाहीत. बारमध्ये दारू पिऊनच घरी आले. बायकोला पुराव्यासकट पकडलं होतं आणि माणसाला रागाच्या भरात हातोडी घालून मारलं होतं. माने काकाला अटक झाली होती आणि 14 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा झाली होती. तो जेलमध्ये असतानाच बायकोनं दुसरं लग्न केल्याचं समजलं. तिला 2 मुलंही झाली. एक 10 वर्षाचा आणि दुसरा 8 वर्षाचा होता. काही वर्षांनी आई वडील वारले. माने काका आता 50शीला आले होते. जेलमध्ये काम केलं त्याचे त्याला 1800 रुपये पगार मिळाला होता. 1800 रुपयात कुठे जागा घेणार, खाणार काय आणि झोपणार काय, काहीच समजेना. वाटलं यापेक्षा जेलमध्ये जेवण तरी मिळायचं, राहायची सोय होती. 2-4 ठिकाणी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला. ते जेलमध्ये होते समजताच समोरचा हात जोडायचा आणि म्हणायचं, बाबा माफ करा. आता एकच मार्ग होता, ते म्हणजे भीक मागायची किंवा चोरी करायची.
भीक मागायची लाज वाटत होती तर चोरी करायचं डेअरिंग नव्हतं. स्टेशनवर झोपायचं आणि वडापाव खाऊन पोट भरायचा हा रोजचा कार्यक्रम झाला होता. चहा पाव सिगरेट यातच 40-50 रुपये खर्च व्हायला लागले. शेवटचे 50 रुपये उरले होते. नंतर काय, समुद्रात उडी मारायची किंवा गाडीखाली झोपायचं. जगायचं कशाला आणि कोणासाठी. CSTच्या वेटिंग रूम मध्ये बेंचवर पडल्या पडल्या त्यांना जेलचे दिवस आठवले. विजूची दोस्ती झाली आणि जगच पालटून गेलं. ऑर्डर काय, सिगरेट काय, नॉनव्हेज काय, जे मागव होते. विजू असता तर त्यानं नक्कीच काहीतरी केलं असतं. तो माझा मित्र आहे असं समजल्यापासून सगळे काहीतरी टरकून असायचे. काका काका म्हणून रिक्वेस्ट करायचे आणि रिस्पेक्ट द्यायचे. त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. विजूची आठवण यायला लागली आणि त्यांना आठवलं विजू म्हणाला होता, मी नसेन तेव्हा कधी मागत लागली तर भगवानला भेटा. भगवान, खासदार दीक्षितांचा बॉडीगार्ड. दीक्षित आता खासदार नाहीत पण भगवान असेल का. पोलीस स्टेशनला सगळे आमदार खासदारांचे पत्ते असतात हे माने काकांना माहिती होतं. ते एका पोलीस स्टेशनवर पोहोचले. साहेब, मला खासदार दीक्षित साहेबांचा पत्ता हवाय. कशाला. माझा भाऊ त्यांच्याकडे काम करतो, त्याला भेटायचं होतं. कसलं काम. त्यांचा बॉडीगार्ड आहे. दीक्षित तर आता खासदार नाहीत. म्हणून काय झालं, ते मोठे बिल्डर आहेत, पैसेवाले आहेत, राजकीय नेते आहेत, त्यांना बॉडीगार्डची गरज असेलच. माजी खासदाराच्या माणसाशी कशाला भांडण करा म्हणून हवालदारने दीक्षित खासदारांचा पत्ता दिला. तो घेऊन माने काका दीक्षित साहेबांच्या बंगल्यावर आले. वॉचमनला विचारलं, भगवान आहे का. तुम्ही कोण. मी त्याचा नातेवाईक. तो अजून आला नाही. कधी येईल. रात्री 8 वाजता. माने काकांनी 2-3 तास इकडे टाइमपास केला. 8 वाजता येऊन परत गेटवर येऊन उभे राहिले. 8 वाजण्याच्या सुमारास भगवान आला. चांगली 5.6 फूट उंची, कमावलेलं शरीर, वय साधारण 40 वर्ष. तोच भगवान असावा हे माने काकांनी ओळखलं. हाच भगवान. वॉचमननं माने काकांना सांगितलं. कोण आहे. भगवाननं विचारलं. हे तुमचे नातेवाईक आलेत. वॉचमन म्हणाला. माझे नातेवाईक. असं म्हणून भगवान माने काकाकडे बघायला लागला. माने काकाला त्यांनी कधीच बघितलं नव्हतं. भगवानला सांगितलं त्यांनी, मी माने काका. मी जेलमध्ये होतो. विजूनं सांगितलं होतं भगवान भाऊंना भेटा. विजूचं नाव ऐकताच भगवानच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. त्यानं एका खुर्चीत माने काकाला बसवलं आणि वॉचमनला चहा नाश्ता आणायला सांगितलं. वॉचमन जाताच विचारलं, काय म्हणत होता विजू. विजू म्हणाला, कधी लागली मदत तर भगवानला भेटा. कधी म्हणाला होता. जेलमध्ये असताना. तो जर राहत असता तर मला कशाचीच कमतरता नव्हती. ते बॉम्बस्फोट झाले आणि माने काकांचा गळा भरून आला. त्यांना पुढे बोलवेना. तुम्हाला कसली मदत हवी आहे. आता माझं या जगात कोणीच नाही. राहायला जागा नाही, नोकरी नाही, पैसे नाहीत. माझ्या पुढे 2च मार्ग आहेत. एक आत्महत्या करायची, नाहीतर पुन्हा गुन्हा करून जेलमध्ये जायचं. जेलमध्ये विजूसारखा मित्र मिळायला हवा. जेलमध्ये कुत्र्यासारखं वागवतात. त्यामुळे तिथे जायची पण आता इच्छा नाही. ठीक आहे, तुम्ही माझ्याकडे आलात ना, आता आपण काहीतरी करू. भगवाननं त्याच्या ओळखीच्या लॉजवर फोन केला. माने काकांची तिथे जेवायची आणि राहायची सोय केली. दुसऱ्या दिवशी भगवान त्यांना भेटायला आला. मला मी चौकशी केली, इथे काही काम नाही. माझ्या मित्रानं तिथे नेपाळला एक फॅक्टरी सुरू केली आहे. त्याला काही सुतारांची गरज आहे. मला सुतारकाम येतं ना. हो. तिथे तुमची राहण्याची जेवणाची सोय होईल. शेवटी पगारही मिळेल. जायचं असेल तर जा. माझ्याजवळ पैसे नाहीत भाड्याला. ती सोय मी करतो. पासपोर्ट व्हिसा सगळी तयारी करावी लागेल. आभारी साहेब. नोकरी मिळाली की तुमचे पैसे परत करेन. ठीक आहे, भगवान म्हणाला. माने काका 15-20 दिवसांनी नेपाळला जायला निघाले. त्यांच्या डोक्यात विचार येत होते. विजू माझ्याशी चांगला वागला. भगवानशी चांगला वागला. कस्तुरीची इमानदारीत नोकरी केली. महाजनांची सेवा केली. पण चांगल्या माणसांच्या नशिबी असे भोग का येतात. अपराध नसताना शिक्षा का भोगावी लागते. माने काका नेपाळला पोहोचले. मालकाचं नाव होतं राणा बहादूर जंग. टॅक्सी करून ते मालकाच्या कंपनीत गेले. पिऊननं त्यांना मालकाच्या केबिन मध्ये आणून सोडलं. राणा बहादूर जंग उंच, रुबाबदार, भरघोस दाढी आणि मिशीवाला खानदानी माणूस होता. उंची सूट, मोठ्या टंक्या, गळ्यात चेन, एअर कंडिशन ऑफिस. ते बघून माने काका लाजले. आपले फाटके कपडे, घाणेरडे बूट, अंगाला येणारा घामाचा वास. त्यांना वाटलं आंघोळ करून कपडे बदलून यायला हवं होतं. हे लोक डायरेक्ट मालकापुढे उभं करतील असं त्यांना वाटलं नव्हतं. साहेब रामराम. मालक उठले आणि माने काकांजवळ आले. त्यांनी माने काकाला पेटी मारली आणि म्हणाले, माने काका, तुम्हाला भेटून आनंद झाला. पेटी मारल्यामुळे भांबावलेले माने काका आवाज ऐकतात आणि मराठीत बोललेला ऐकताच गोंधळले. आवाज तर विजूचा होता. त्यांनी मिठी सोडवली आणि मालकाचा चेहरा बघायला लागले.
गाडी मिशी काढली तर तो विजूच होता. होय काका, मी विजूच आहे. माने काकांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा व्हायला लागल्या. त्यांना जणू देवच भेटला होता. विजू माने काकांना घरी घेऊन गेला. घरी त्यांना आशा भेटली. 4 वर्षापूर्वी विजू आणि आशाचं लग्न झालं होतं. त्यांना आता 2 वर्षाचा मुलगा होता. विजू, हे सगळं काय आहे? मला समजल्याशिवाय झोपच येणार नाही. मला कोर्टात पाठवण्यात आलं, तुम्हाला माहिती आहे? हो. तिथे दीक्षित साहेबांचा माणूस कार, पैसे आणि रिव्हॉल्वर घेऊन आला. मला काही तासांसाठी एकटं सोडावं हे माझ्यासोबत आणलेल्या जेलच्या पोलिसांना सांगण्यात आलं होतं. मी कार घेऊन निघालो आणि हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. तू भगवानला मारलं? ते खोटं. त्याला मी सांगितलं, तू 10-12 तास बेशुद्धीचं नाटक कर. का? मला लवकरात लवकर महाराष्ट्राबाहेर जायचं होतं आणि गुजरात मार्गे जायचं ठरवलं. जयपूरला पोहोचलो. मग एका ट्रॅव्हल एजन्सीद्वारे राजस्थानची ट्रिप बुक केली. का? कुठेतरी दिवस काढायचे होते. मला दाढी मिशी वाढवायची होती. चेहरा बदलायचा होता. महाराष्ट्रातले पोलीस शोधतायत हे मला माहित होतं. मग बॉम्बस्फोटात प्रेतं सापडली ती? ते भगवानचं काम. 2 बेवारस प्रेतं त्यांनी शोधून काढली. पुरुषाच्या हातातलं स्टीलचं खडक आणि तरुणीच्या गळ्यात तुळशीची माळ. हे विजू आणि आशा असावेत असं इन्स्पेक्टर फडतरेकडे अंदाज व्यक्त केला. फडतरेंना ते पडलं. मी सापडत नव्हतो म्हणून फडतरे साहेबांवर जाम टेन्शन आलं होतं. 2 एसीपी डीसीपीच्या शिव्या खात होते. त्या भानगडीतून सुटण्यासाठी त्यांनी भगवानच्या म्हणण्याला दुजोरा दिला. मग माझा तपास थांबला. नेपाळला कसं पोचलास? मला भारताच्या बाहेर जायचंच होतं. इंग्रजी बोलता येत नव्हतं. ठरवलं की नेपाळला हिंदी बोलतात तिथे जावं. भगवानच्या ओळखीचा एक एजंट होता. त्यानं पासपोर्ट करून दिला आणि नेपाळला पोचलो. आणि एवढी फॅक्टरी, जेलमध्ये तुमच्याचकडनं सुतारकाम शिकलो होतो. त्याचा वापर करायचं ठरवलं. फर्निचर आणि डेकोरेशनची फॅक्टरी सुरू केली. धंदा वाढत गेला. आता माझ्याकडे 40 कामगार आहेत. मला एक मॅनेजरची गरज आहे. माने काका, मॅनेजरचं काम करा. माने काकांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. वर्षामागून वर्ष गेली. आपण मुंबईला गेलो तर आपल्याला अटक होईल हे विजूला माहित होतं. महाजनांची माणसं आपला जीव घेतील हे आशाला पण माहिती होतं. विजू आणि आशाच्या आईवडिलांची भगवान मदत करत होता. विजूला आणि आशाला जाऊन एवढी वर्ष झाली तरी भगवान आपली मदत का करतो हे दोघांच्याही आईवडिलांना कळत नव्हतं. जेलमधल्या भ्रष्टाचाराची केस अजून सुरू होती. दीक्षित आणि महाजनांनी आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला होता. दोघेही परत खासदार म्हणून निवडून आले होते. कस्तुरी आता बेडवर होती. तिचे उपचार सुरू होते, पण कस्तुरीचं पिणं काय थांबत नव्हतं. माने काका एकदा म्हणाले, विजू भाऊ, कस्तुरीनं तुम्हाला खोट्या आरोपावरून जेलमध्ये टाकलं. तुम्हाला देश सोडावा लागला. पण ती तिथे रुबाबात राहते. तिनं केलं तर बरंच केलं, विजू म्हणाला. काय म्हणतं? माने काका नाचरण. तिनं काय बरं केलं? ती अशी वागली म्हणून मी जेलमध्ये गेलो. मला अशासारखी बायको मिळाली, भगवानसारखा मित्र मिळाला, तुमच्यासारखे काका मिळाले. हे सगळं कस्तुरीमुळे झालं. तिनं गेम केला आणि फायदा माझा झाला. तुम्हाला काय वाटतं? विजूचं म्हणणं तुम्हाला पटतंय? धन्यवाद मित्रांनो. ही कथा आता संपलेली आहे. धन्यवाद.